उभे फुल आहे सगळ्यांना प्रतीक्षा पत्रकार परिषद कशासाठी आहे सर्व पत्रकार मित्रांचं या सर्व कार्यकर्त्यांना विनंती की आपण थोडंसं मागे थांबावं. पत्रकार फक्त सभागृहामध्ये नसतील, बाकी कार्यकर्ते पाठीमागे पत्रकारांना बसण्याची व्यवस्था इथे करावी. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या पत्रकार परिषदेमध्ये. आमचे नेते केंद्रीय मंत्री माननीय नारायणरावजी राणे साहेब, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आदरणीय चित्राताई वाघ आणि आमचे प्रवक्ते ओमप्रकाशजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय राणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्र, ही पत्रकार परिषद बऱ्याच दिवसांनी होते. मोठा गॅप मध्ये होता. आजची पत्रकार परिषद घेत असताना ही भरगच्च गर्दी कोणत्या विषयांसाठी हे कळलेलं नाहीये. असू दे, थोडं थोडं असते कळेल. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या भाजपच्या आमच्या नेत्या सौ चित्राताई वाघ, श्री ओमप्रकाश चव्हाणजी, श्री नवनाथ भट, उपस्थित सर्व मान्यवर मित्र, सुरुवातीला सांगतो की आजची पत्रकार परिषद मी मुंबई बाहेर असताना 31 तारीखला दिल्लीला रामलीला मैदानावर एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये बरेच नेते यांनी भाजप आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेब अमित शाह यांच्यावर टीका केलेली. त्या टीकेला उत्तर द्यावं आणि टीकाकारांची वैयक्तिक अवकात काय याचं मूल्यमापन करावं या हेतूने मी ही पत्रकार परिषद घेतली. मुद्दाम काय आकडेवारी सुरुवातीला सांगतो. उद्धव ठाकरे आता मुंबईत बैठक वगैरे घेत नाही. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात 2 दिवस मंत्रालयात गेले, नाही तर मातोस. पण आता रामलीलाला मात्र जातात आणि त्यांचं आघाडी झाली आहे, त्यांच्या बैठकीला उपस्थित राहतात. शिवसेना उद्धव ठाकरे खासदार 5, आमदार 16, येणाऱ्या निवडणुकीपर्यंत 16तले 10 पड, अजून 5 राहतील, 10 राहणार. अशी व्यक्ती त्या मैदानावर जाऊन कोणाविरुद्ध बोलावं? देशाच्या पंतप्रधानांवर. तुझी राजकीय उंची काय, बौद्धिकता काय? मुख्यमंत्री झाला म्हणून एवढं? अरे आमचे बीजेपीचे 303 आहे खासदार, 303, आणि तुझे 5 आहे. चटणी पण नाही पानावर घालाय होत. काय बोलतो? याने जे काय या ठिकाणी बोललेलं आहे सगळं मुद्दा मांडलाय. याने आमच्यावर केलेली टीका, भाजपवर, आमच्या पंतप्रधानांवर एवढ्या खालच्या शब्दात त्यांनी केली की म्हणे यांना पंतप्रधान मोदी यांना मोदींचा पक्ष भाजप याला तडीपार का. आमचे 303,
आमची सत्ता आहे केंद्रात, राज्यात, तडीपार करायचं ठरवलं तर आम्ही कोणाला करू? कोरोनामध्ये औषधाचे पैसे खाणाऱ्याला करू, आणि ज्यांच्यावर अनेक आहे पेंडिंग केसीडी मध्ये आहे त्यांना करू. उद्धव ठाकरेंना, हे उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतं माहित नाही. मला तर मानसिक स्थिती बिघडली आहे त्याची, बिघडली. खरं सांग, मी कोणाला अरे तुला करत नाही पण याला कारण पंतप्रधान बोलणं एवढी लायकी नाही, पात्रता नाही, गुणवत्ता नाही. तू डायरेक्ट तडीपारची काय करतो? भाजपला करा. अरे आम्ही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आमचा, जगामध्ये, इंडियामध्ये नाही. जरा माहिती घे ना, नुसता सामना वाचू नको, बंडलबाज संपादकाचे लिहिलेले लेख वाचू नको, बाकीचे वाच. आणि त्यामुळे त्यांनी जी टीका केली आहे, भाजपा भ्रष्ट पक्ष. आता उद्धव ठाकरेला, आता खरं म्हणजे मी शिवसेनेत 39 वर्ष होतो, 66 पासून 39, आणि त्यानंतर 85 ला मी नगरसेवक झालो, 87 ला BST चेअरमन झालो, 90 ला आमदार, नंतर मंत्री. हे पद आल्यानंतर आम्ही जेव्हा मातोश्री भेट द्यायचो, खाली हात कधीच नाही जायचो, प्रसाद तर घेऊन जावंच लागायचं. अरे तुला दिलेले, आता तू आमच्याकडून किंवा प्रत्येकाकडून जे काय मागत होता तो भ्रष्ट पैसा नव्हता, काळा पैसा नव्हता. काय नोकरी करतो, काय बिझनेस आहे हो मातोश्रीच्या? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काय बिझनेस आहे? सामना. कोरोनामध्ये सगळे प्रिंट मीडिया, सगळे माहित आहे, सगळे लॉस, आणि बंद पण पडले, प्रिंट मीडिया बंद. आणि त्या काळात, त्या 2 वर्षात करोड रुपये सरप्लस प्रॉफिट मध्ये सामना. हा काळा पैसा व्हाईट नाही केला, नाही केला, सुटला नाही. इन्क्वायरी योग्य वेळी करणार. पण तू मोदींवर बोलायची नैतिक अधिकार नाही. हे 10वं वर्ष आहे. मोदींनी केलेले काम जरा आठव. मोदींच्या काळात मोदींनी गरिबांसाठी केलेले काम आठव. कोरोनाच्या वेळेला गरीब लोकांच्या घरात चूल पेटत नव्हती, पोटात अन्न जात नव्हतं, तेव्हा मोदीजींनी 80 कोटी लोकांना, गरिबांना धान्य मोफत देण्याची योजना सुरू केली. आजही सुरू आहे, आजही सुरू आहे. तू कोणाला 5 पैसे देतो, 5 किलो धान्य पाठवलं त्या काळात स्वतःच्या पैशाने? आतापर्यंत मॅडम तुम्हाला सांगतो, हा आमच्या बरोबर एखाद्या देवळात आला ना, मी पहिले पैसे काढतो, त्याच्या वतीने मी ते भटजींना सांगतो. खरं सांगतो, मी अनेक वेळा जायचो सिंधुदुर्गात काढणे, पैसे टाकायची दानतण्याची, किती असो, 5 रुपये असो, 500 रुपये असो, काय भ्रष्टाचार बोलतो भाजप, भ्रष्ट पक्ष. अरे शिवसेनेत यांनी कुठला कारखाना सुरू केला नाही, काही नाही केलं. तसं मुद्दाम का आठवणी. एक दिवशी मी घरी मातोश्रीला गेलो, साहेबांना भेटलो. बाहेर येतात हे साहेब भेटले. साहेब मी मर्सिडीज घेतली, जरा बघा ना, पहा ना, मला चल दाखव. गेलो, पाहिली, छान, अभिनंदन. मी आपलं कानात इन्कम टॅक्सला दाखवलीस का रे? नाही, काय बरं मर्सिडीज केली इन्कम टॅक्स, म्हणजे पैसे कुठले दिले असे विचार का? याला माहित नव्हतं. मी माझ्या सीए कडे दिलं आणि माझ्या सीए ला सांगितलं तू ऑफिशियली दाखव. नितीन जोशी सीएचा, अनेक वर्षाचे. असा व्यक्ती असे आरोप करतो आमच्यावर. अजून जोक आहे, भाजपा ठग्यांचा पक्ष बनलेला आहे. हा शब्द कोणाला बोलावा त्याला माहित नाही. अनेक वर्ष आमच्या सोबत राहिला, मग तो पण ठग्या होता ना, अलायन्स मध्ये होता, युतीमध्ये. मग हा पण तसाच होता काय? आम्ही त्याच्यातून बाहेर आलो, हा अजून ठग्यामध्येच आहे. असं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर 5 चित्रपट बनवावा,
देशाची जनता भाजपला ठग वाटते का? मणिपूर देवेंद्रला आणि लडाखला जायला सांगतो का? मग कळत नाही. आता नुकतेच देवेंद्रजी लडाखला जाऊन आले. जाऊन या म्हणजे काय? आज तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस राज्यात देशात सगळी पक्ष सागे तिकडे जातात. उगा टीका करू नकोस. 5 वर्ष मुख्यमंत्री असता देवेंद्रांनी तुम्हाला सांभाळलं, अशी परतफेड करू नको. मला माहितीये कुठे कुठे कसं कसं सांभाळलं. मी जेव्हा देवेंद्रजींना सांगत होतो, साहेब हा ठाकरे असला तरी साप आहे, उलटा फिरतो उडी. मी अनेक वेळा पाहिलं. हे घटना सांगतो, त्याचा स्वभाव. साहेब गेले. साहेब गेल्यानंतर ते साहेब बरेचसे रुद्राक्ष घालायचे. घरात एका ठिकाणी ते गेल्यानंतर रूम मध्ये त्यांच्या साळगावकर म्हणून ते मातोश्री यायचे. साहेबां येऊन गप्पा मारायचे. पांडुरंग साहेब ते आले आणि त्यांनी पाहिलं, रुद्राक्ष हातात घेतले सगळं. उद्धवजी हो हे कुठेतरी जपून ठेवा आणि काही वापरा तुम्ही. काय करावं? बाळासाहेबांचं नाव सांगतो, साहेबांच्या नावाने पक्ष चालवतो, याचा स्वतःला हे 5 माणसं नाही थांबणार. काय करू? रुद्राक्ष अशी हातात घेतली आणि फेकून दिली. हे प्रेम बाळासाहेबांवर नाही म्हणा. पांडुरंग साळगावकर घरी घेऊन येतो. प्रोटेक्शन लावलं तर मी येईल का? मला म्हणजे प्रोटेक्शन वाल्याला सांगितलं, सत्ता आमची वाजलो. असा माणसाची टीका करू नको. तुझी बरेच असली आहे. 39 वर्ष होतो बरोबर. काय नाही माहिती आहे मातोश्रीतलं, पण अजून काढतच नाही. मी बोलू नको अंतर्गत. बाळासाहेबांकडे पाहू. साहेबांनी माझ्याकडे एक शपथ घेतली तेव्हा मी जेव्हा बाहेर पडलो, सांगून साहेबांना 1-1.5 महिन्याने फोन आला. त्या आमचा कांचन नेपाळीत, त्याला फोन आला. थापानी नंबर दिली. हा धावत आला, साप साप कर. कोण साप? आता झाले होते 6 महिने. मला लक्षात साहेब जय महाराज. मला विचारलं कसं काय मुलाबाहेर विचार. मला नारायण फोन ह्यासाठी केला की तुझ्याकडून मला एक शब्द पाहिजे. तुला माहितीये तू कोणापासून मोठा झाला, काय सगळा इतिहास माहिती. मला एक शब्द दे. त्या शब्दामुळे मी उद्धव बद्दल वाईट विचार कधी करू नकोस, त्यासाठी शब्द. साहेब उद्धवच नाही, ठाकरे नावाच्या कुठल्याही माणसाकडे मी वाकड्या नजरेने कधी पाहणार. बस तुझा आभारी आहे. दीर्घ आयुष्य तुला मिळो आणि ठेवला. आणि म्हणून चालतो उद्धव ठाकरे याची जीभ चालते. मला जेवढं माहिती आहे, मला माहिती आहे सगळे प्रकार माहिती आहे. कशाला मर्दाची भाषा करतो? कधी शिवसेना आक्रमक संघटना, पत्रकारांना चांगली माहिती आहे. नवीन जुन्या प्रत्येकावर किती केस होत्या हेही माहिती आहे. मी नगरसेवक फॉर्म भरायला गेलो, 32 केस होत्या. 32. उद्धव ठाकरेने एवढ्या वर्षात शिवसेना उभारी घेत असताना कुठेतरी दंगल झाली, सैनिकांना मदत, विरोधवाले अंगावर आले. कोणी कोणाला कानफडत मारलेलं कोणी ऐकलंय का? उद्धव ठाकरे कोणाला कानफडत मारले? शिवसेनेला कोणी शिवी घातली, मारली नाही. पण इथे स्टेजवर चढलं काय, याचा बंदोबस्त करू, अमुक करू, तमुक करू. बकवास माणूस आहे, बकवास. का म्हणून त्याला त्या रामलीलामध्ये कुठली लीलेसाठी याला बोलवतात माहितीये? बोलाय. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी आपलं तोंड बंद करावं. या निवडणुकीत त्याचे 5 पेक्षा किंवा 5 ते 10च्या आत आमदार येणार. आता असलेले 16 पैकी 10 तर राहतच नाही. मी तुम्हाला सांगतो, लोकसभे निवडणुकीनंतर संजय राऊत पण नाही राहत. पहा तुम्ही, ते सांगणार नाही. सध्या तो अधून मधून कुठे जातो ते बघा, भेटीगाठी कुठे होतो. ते तुमचं काम आहे, करत नाही तुम्ही.
हा राहत नाही, त्याचे सगळे हे चालले. संजय राऊत पण पंतप्रधानावर डायरेक्ट बोलतो. मी एक दिवशी माझ्या बाजूला त्याला सीट मिळाली होती राज्यसभेत. मी विचारायचो तेव्हा सांग, तेव्हा हे काय नुकता मी राज्यसभेत गेलो, सगळ्या गोष्टी विचारायचो, माझ्या सगळ्या सांगायचा. निष्ठावान ना, सगळ्या गोष्टी सांगा आणि त्या शब्दात सांगायचे शब्द नाही. संजय काय चाललंय, बोगस माणसं काय, अरे बोगस माणसं कसं होणार तुझं, ठीक आहे बघूया. हा माणूस आता जे काय बोलतोय ना, हे बोलायला सांगतो तेवढंच. हा प्रामाणिक आहे पवार साहेबांचा. दिल्लीला मी ज्या ज्या वेळेला राष्ट्रवादीचं पवार साहेबच्या ऑफिसच्या बाजूने जायचो, हा आतमध्ये बसलेला असायचा. आतमध्ये हा पक्षाशी प्रामाणिक नाही, उद्धवला आज उद्या फसवतो. ही शिवसेना संपवली ना, याला कारण संजय राऊतच आहे, संजय राऊत. त्यामुळे यांनी आता तोंड बंद करावं. मोदींबद्दल त्याने बोलू नये. मोदी कुठे, अमेरिकेचे अध्यक्ष मोदींचं कौतुक करतात, वाचलं की नाही, ते करतात. इटलीचे अध्यक्ष करतात. अनेक देशाच्या अध्यक्षांनी त्या देशात आमचे पंतप्रधान गेल्यानंतर कौतुकच केलंय, प्रशंसा केली आहे. जगात त्यांचं आज भारत कुठे आहे हो उद्धवजी? 14 साली जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 14 क्रमांकावर होता. 14 साली 11व्या क्रमांकावर होता, आज 5व्या क्रमांकावर आहे. आज आमची जीडीपी वाढली. जपान जर्मनी थोडा फरक आहे, 0.50चा फरक आहे. का आम्ही 3ऱ्या क्रमांकावर येऊ, 2030च्या आत 3रा क्रमांक, 11व्या क्रमांकावर आहे. हे क्रेडिट नाही. आज 54 योजना गरिबांसाठी, जनतेसाठी त्यांनी 10 वर्षात जाहीर केलं, 9 वर्षात जाहीर केला, 9-9.5 वर्ष. मुख्यमंत्री होता, काय दिलं रे महाराष्ट्राला? काय दिलं जनतेला? काय दिलं? एक तरी विकासाचं नकाशा तयार केलंस? महाराष्ट्राला कसं घेऊन जाणार? गरिबांना, शेतकऱ्यांना न्याय कसा देणार? बेकारी कशी घालवणार? कधी बैठक घेतलीस? त्यासाठी नियोजन केलं? काही नाही. मला म्हणते कधीच त्यांनी राजकारण पाहिलं नाही. कधी कधी साहेब नारायण जरा बस त्याच्यावर थोडा वेळ, मी जायचो 3ऱ्या माळ्यावर. त्याच्यावर उद्धवजी साहेबांनी पाठवलंय, या विषयावर चर्चा करा साहेब. साहेब करूया ना, करूया, सांगा तुम्ही, मी येतो. तेवढंच मला विचार. आणि ते बसायचं, त्याचे सगळे कॅमेरे छापर बाजूला असायचे कॅमेरे, आणि ते घेऊन ते खोलायचे, परत ते करायचे. म्हणजे पॉलिटिकल गोष्टीवर चर्चा नाही. कॅमेरे मला विचारलं, राणे साहेब तुमच्याकडे कुठला कॅमेरा? मला फोटो काढता येत नाही. सरळ सांगून टाका आपल्याकडे नाही. साहेब बालिश गोष्टी, असा बालिश माणूसच नाही पाहिला. आता आपले कपडे आपणच शिवतो ना आवडी निवडी. एक दिवशी असतात, मी रात्री साहेबांकडे 8 वाजेवर बसलो, ते वरती गेलो, त्यांच्या हातात काही कपडे होते, असे कपड्याचं एक जॅकेटचं होतं. म्हणलं साहेब काय आहे? नाही टेलर आलाय, त्यांनी कपडे आणले, जरा घालतो, ट्रायल घेतो, मला जरा थांबा, जरा सांगा. शर्ट पॅन्ट आणली, घातली आणि आली. कसं वाटतं? म्हणलं साहेब तुम्हाला शोभत नाही. मला पण विकेटच घ्यायची होती, ती कशी घेतली ते दाखवतो. त्यानंतर जॅकेट सदराला घातला, जॅकेट घातलं, नाही तुम्हाला शोभा दिसत. त्यानंतर त्यांनी सदरा लेंगा जो आता इथपर्यंत असतो ना, त्याच्या खाली इथपर्यंत, दुसरं काय घालायची गरज नाही खरं इथे घातल्यावर, पण ते
इथपर्यंत तो घालून माझ्यासमोर असं बोल उत्तम, मला असा बावडा दिसतच नाही कोण. बरं सर तुम्हाला उत्तम शोभून दिसतो हाच घाल. आता तो परमनंट झाला, त्यांना माहित नाही मी का त्याने आरशात तरी जाऊन बघायला पाहिजे आपण कसा दिसतोय. असा उद्धव म्हणा गप्प बस, घरी बस, आता राजकारण तुझं संपलाय, पुढच्या वेळेला तडीपार होशील तर उद्धव ठाकरे मातोश्रीचा होईल, मराठी माणूस होणार नाही, तू होशील. त्यामुळे आता गप्प बस. त्यानंतर आमचे राहुल गांधी, हे राहुल गांधी आता त्यांच्याकडे पाहिल्यानंतर किंवा यातायात करतात ना यात्रा, त्या चालतात ते मला खरं हसू येते. त्या कुठल्या अँगलने पॉलिटिकल लीडर वाटतो तुम्हाला, वाटतं काय तो असं असं ते जाऊ दे. त्याने आज का परवा मला एकाने व्हिडिओ दाखवला, साहेब हा व्हिडिओ मला आश्चर्य दाखव, कुठे तोंड घालायचं ते पण त्याला कळत. एक लीडर काँग्रेसचा तुम्ही पाहिला नसेल नाही म्हणून हसला असता. भयानक व्हिडिओ. आता निवडणुकीत आम्ही लोकांना दाखवणार, हे बघा काँग्रेस पाहिजे बघा. आज असा माणूस तो काय म्हणतो की लोकसभेच्या निपक्ष निवडणूक झाली तर भाजप 180 जागा त्यांना मिळणार नाही. अरे आमचे 300 आहेत, 303 आहेत, तुझे 40-45 काहीतरी आहेत, 50 आहेत, 50. तुला 54 पाहिजे होते, विरोधी पक्ष नेता मिळाला. 54 विरोधी पक्ष नेता काँग्रेसचा नाहीये सभागृहात, गटनेता जो आपल्या अनेक वर्ष सत्ता करूनही 65-70 वर्ष काँग्रेस सत्ता 50-55 सीट आणू शकत नाही, तो दुसऱ्याने 180. तुला काय मिळतात ते बघ ना. आणि ह्या सर्वांमध्ये त्यांनी मॅच फिक्सिंग करत आमच्या संघातील 2 खेळाडूंना तुरुंगात पाठवले. तुरुंगात का पाठवले बाबा? तुरुंगात गेले का म्हणून गेले? असेच पाठवले का? रामलीला मंदिरात दर्शनाला गेले, पकडला आणि टाकला का जेलमध्ये? नाही. आता त्यांचे काँग्रेसचे खासदार आहेत आमच्यावर राज्यसभेत, त्यांच्या घरी ईडीने रेड केली. काय मिळालं? 350 कोटी कॅश. 350 ही कॅश मिळाली. म्हणजे आमचे अमितभाई सांगत होते, अहो मशीन कमी काही बंद पडल्या, पैसे मोजता. आणि असे अरेस्ट झाले, जेलमध्ये गेले. दुःख वाटतं राहुल गांधींना. दुसरे का त्यांचे नेते आहेत, त्यांच्या घरी रेड झाली, त्याच्याकडे पैसे मिळाले, ते पण जेलमध्ये आहेत. केजरीवाल आहेत, त्यांच्याबद्दल दुःख वाटतं. म्हणून एकत्र रामलीला काय जमले, सगळे दुःख विरोधी पक्षांनी, इंडियावाले एकत्र या, दुःख व्यक्त करा. एकाच्याही डोळ्यामध्ये पाणी नाही. का केजरीवालला असंच टाकलं आतमध्ये? देशात लोकशाही आहे, कायदे आहेत. ते प्रकरण मी काल आलो ते वकिलाकडून समजून घेतलं मी, केजरीवालने काय केलं आणि त्याने किती रुपयाचा भ्रष्टाचार केला. त्याच्यासारख्या एज्युकेटेड एक अधिकारी होते, ते केला, आता गेले आतमध्ये. समर्थन करतोय राहुल गांधी या सगळ्याच. राहुल गांधीने आम्हाला विचारायचं आहे, काय हो राहुल गांधी मोदींवर बोलता? मोदींनी 9-10 वर्षात जे काम आणि कार्य केलं, भारताला जागतिक पातळीवर नाव मिळवून दिलं. आज भारताचे पंतप्रधान जगाच्या पाठीवर एक जागतिक दर्जाचे नेते म्हणून ख्याती मिळवली. त्यांच्या विरुद्ध बोलता तुम्ही? कधी या स्पर्धेत त्यावेळेला खासदार होते ना, मी सोनिया गांधीला भेटलो, मी तिथे होतो. त्याला मॅडम त्याला मंत्री बनवा, त्याला शिकू दे जरा, सर सांग. त्याने दुसऱ्या दिवशी बाहेर प्रेस का सांगितलं, गांधी घराने के लोग मंत्री नहीं बनते, प्राइम मिनिस्टर.
आता यातायात नुसते इंडिया भारताचे सगळे रस्ते नितीन गडकरी रस्ते बनवत जातो, त्याचा दर्जा हा तपासत जातो कसा झालाय रस्ता. काय माणूस आहे हो? तुम्ही नेते आहात, काय डिग्निटी, लोक पाहतात तुमच्याकडे, काय दाढी होती. आणि मग काय जसं वागणं ना चालताना वगैरे काही फोटो आहेत माझ्याकडे, काही लोक त्यांचेच लोक आणून देतात, त्यांच्या नेत्याला तेच लोक बदनाम करतायत. आणि त्याच्यामुळे राहुल गांधीला, उद्धव ठाकरेला आणि संजय राऊत तर बस झालं, तुझं एंड होता. आता तू नवीन घर शोधतोय, तिकडे जा, सुखी राहा. पण साध्या लोकप्रभामध्ये होता ना माणूस, सामन्याला येण्यापूर्वी लोकप्रभाला होता. माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धववर त्याला खासदार बनवलं नाही, ते ब्रिटिश नंदीला बनवलं. म्हणून या भाषेत बोलला ते अंक पण एका ह्याच्यात मी प्रश्न मी दाखवतो यांना, संजयचं वाक्य मी दाखवतो. मी ह्या दोघांचे नाही कपडे उतरवले, नाव सांगणार नाही संजय राऊत, हे वाक्य याचं. कपडे उतरायला लागला ठाकरे फॅमिलीचे, आता त्यांचंच खातो आहे. असा माणूस आहे, कृतज्ञ माणूस आहे. त्यामुळे त्यांनी आता गप्प बसावं. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे, तुम्ही अधिक असे बोलत राहिलात या निवडणुकीत ना, इटली पासून भारतापर्यंत सगळ्या गोष्टी फोटो सकट आहे. एवढ्या खालच्या थरावर मी कधी जात नाही, आणि वैयक्तिक टीका पण मी कधी एवढ्या वर्षामध्ये विरोधी पक्ष नेता होतो पण मी कधी नाही. पण म्हणा तुम्ही ह्या पत्रिकेवर अरे तुरेवर पीएम ला अमित भाईना बोलला ना, समोरचा माईक पण एक दिवशी राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मला सांगणं आहे, नाही राहणार. आता पण प्रोटेक्शन आहे ना, त्याच्यावर तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचता. विड्रॉ केला ना तर मातोश्रीचा दरवाजा उघडलाच जाणार, तुम्ही इनसाइड आणि बाकी सगळे. त्यामुळे गप्प बसा. राहुल गांधींना आम्ही दिल्लीलाच बोलू, सभागृह देत नाही, आले तर 7-8 मिनिटं येतात आणि लगेच जातात. त्यामुळे बाकी ही पत्रकार परिषद ही मी तुम्हाला सांगतो, हे ह्या तिघांसाठीच होती. जी लांबलीला मैदानावर सभा घेतली, ती सभा दारुण पराभवाच्या गॅरंटीमुळे विरोधी पक्षाचे नेते बेताल बडबड करत होते रामलीला. त्यांच्या पराभवाची गॅरंटी, आमच्या विजयाची गॅरंटी 400 पार हे नक्की आहे. त्यामुळे आमचे 400 पार आणि 303 वरून 370 आमचे अधिक एनडीए मिळून 400, आणि यांचे एक काँग्रेस 30-35 वर येईल, 30-35 अशी याची स्थिती आहे. या उद्धव ठाकरे भ्रष्टाचार त्याला सांगू, माझ्याकडे यादी आहे. पैसे घेऊन तिकीट दिलेले, पैसे घेऊन शिक्षण याचा चेअरमन बनवण्यासाठी अनेक नगरपालिकेत खासदारकीला, आमदारकीला पैसे घेतल्याशिवाय तिकीट तेव्हा मिळत नव्हती. आता ज्यांनी दिले आणि आता शिवसेनेत नाही, त्यांना एक दिवशी या अशा प्रेसला घेऊन येतो आणि सांगू दे की किती पैसे. आमच्या शंकर कांबळीच्या आगेस, शंकर कांबळीला आम्ही मुळे नक्की केली. दुसऱ्याशी रात्री सामन्यात नाव आलं नाही. मी साहेबांकडे, साहेब काय आलं, मला माहित नाही, असंच याला मी जाणार नाही कोकणात, त्याला बदल. मी माहिती काढली, एक उद्योगपती जिंदालमध्ये, उद्योगपती नाही ते जिंदालमध्ये नोकरीला होते, त्यांच्याकडून 50 लाख घेऊन तिकीट फिरवले रात्रीच्या. आणि हा माणूस आमच्या टीका करतो, नाव का सांगायला आणि वेळाने पैसे घेऊन म्हणे वेळा आम्ही पदे आणि तिकडे, तुझं काम हे, तुझं काम. आणि मी त्यावेळेला बाळासाहेब तक्रार केली, असं करतो. कारण एकदा मी गेलो, अचानक गेलो
आणि साहेब तिथे बसतात. तो दरवाजा उघडला आणि तिथे दोन माणसानं उद्धव ठाकरे मोजत होते. काय मोजत होते तुम्ही समजा. आम्ही डोळ्याने पाहिलंय रे, डोळ्याने. आणि मी तसाच वर गेलो आणि साहेबांकडे, साहेब काय चाललंय तुमच्या रूम मध्ये? चाललंय. बेल मारली त्याला, वर बोल, वर बोल. आणि आता काय बोलतोय? काम धंदा ना व्यवसाय, तरी मर्चंट्स मध्ये फिरतो. पैसे कुठून आणतो माहित नाही. आता आमच्या सरकारला असं ना, हा विचारा तरी कसा काय फिरतो. दुसरं मातोश्री कसं काय झालं? हा, आता मी काय बोललो? मी तुमच्या समोर बोलतो, चौकशी होणार. समजा मी सोडलं, तुम्ही एवढे सगळे सोडणार नाहीत. बातमी आली मग ती लगेच क्राईम मी सगळीकडे जाते. मी कसं सोडणार आमच्या नेत्यांना बोलल्यावर? मी पुरा उतरवणार. एवढं लांब आहे ना. हा, थांबा. एक काही आकडेवारी तुम्हाला देतो. जागतिक जीडीपी मध्ये भारताची क्रमवारी 5 नंबरला आहे. ऐका का, हे जरा घ्या ना, हे मत. दरडोई उत्पन्न 14 साली 88,678. आता आमची 1,97,000, 2 लाखाच्या घरात किती वाढली बघा. उद्धवला जरा दाखवा. सामनाचा कोण असेल जरा मोठ्या अक्षरात लिहा आणि दाखव द्या. संरक्षण बजेट 14च्या अगोदर 2,24,000 कोटी. आमचा आता 5,94,000 म्हणजे 6 लाख कोटी. आता मजबूत काय आहे? भारताकडे वाकड्या नजरेने का पाहत नाही बाजूची देश? त्याला कारण आहे. साक्षरतेचे प्रमाण तेव्हा 69, आता 70. आणि मगाशी मी सांगितलं तुम्हाला, जीडीपी टॉप 5 देशामध्ये आज भारत आहे. आपला आता 3.46 आहे आणि जर्मनी 4.6 आहे. आपण अजून 50 पुढे गेलो तर जर्मनीच्या पुढे आपण जा. आणि मग जपानच्या, जपान पण 4.3 आहे. आपण 3रा नंबर. ही सगळी प्रगती म्हणा. बघ, हे बाकी जे 54 ज्या गोष्टी दिल्या जनतेला, रेशन वगैरे, नागरिकांना 50% लागल्या, बँक मध्ये खाती उघडली, 2.5 कोटी कुटुंबियांना घरात वीज पोचवली, 11 कोटी शौचालय बांधली, 50 कोटी लोकांचे आयुष्यमान कार्ड बनवली, सुमारे 15 कोटी घरामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा केला, 8 कोटीपेक्षा जास्त घरामध्ये गॅस सिलेंडर देण्यात आले. हे मोदींनी हे एवढ्यात वाचले. 54 योजना आहेत. जरा उद्धव, आमच्या नेत्यांनी केलेलं कार्य, काम, कौतुक करायला शब्द नसतील ना, तरी तू अशा रीतीने तडीपार बिडीपार बोलू नकोस. जनता तुला तडीपार करेल. एवढी लोकप्रियता मोदींची आणि भाजपची आहे. जनता तडीपार करेल आणि तो वेळ जवळ आलेला आहे. डोळ्यासमोर 40 आमदार गेले, तू काय करू शकला नाही. 16 पैकी 10 वाटेवर आहे, काय नाही. त्यामुळे तडीपार तू होणार. त्यामुळे आमच्या नेत्याला, बीजेपीला बोलत जाऊ नको. रामलीलेला जातोस ना तिकडे, दिल्लीला तुला बोलवतात. मराठीत आपण म्हणतो ना, दाणेला देतो. कत्तलखाना साईडला जातात ना दाणेला द्यायला, तसं तुला रामलीलाला पण. थांब जरा. दुसरा राहिला माझा स्वतःचा प्रश्न, कारण बरेच जण कधी मी हे थांबवतो आणि प्रश्न गळ्यापर्यंत आलाय सगळ्यांचा, त्याबद्दल बोलतो. हा उद्धव ठाकरे काही बोलत्याला वेळ लागला. मोदींची विचारसरणी औरंगजेब सारखी. आता मी हे बोलणार नाही कुठला कारण बाळासाहेब माझे नेते गुरु आजही हा वेडा झाला. कोणाला काय बोलावं हे माहिती. माननीय मोदींचे उपकार आहेत. या अनेक गोष्टी याची चौकशी आणि अनेक गोष्टी घडतात. आतून जाऊन भेटून यायचा मोदी साहेबांना आणि अमित शहा मला कृतज्ञ बोल त्यासाठी. औरंगजेब, मग तुला काय म्हणू मी, काय म्हणू? तू काय आहे ना उद्धव, मला माहिती आहे, पण मी बोललो ना तुला
म्हणजे मातोश्रीच्या बाहेर येऊ शकणार नाही एवढे तुझे सगळ्या गोष्टी काढून टाकली सगळ्या. साहेबांना मोदी आवडायचे, अनेक वेळा उल्लेख करायचे मोदींचा, चांगला नेता आहे. ते गुजरातला मुख्यमंत्री पण असतात. अरे चांगला म्हणू नको, पण असं काय औरंगजेब काय क्रूर होता? मोदी क्रूर दिसले? कोणाला दुखवलं? बोलले नाही तर बाकी रक्त बिक्त खून वगैरे ते सोडाच. आणि ते तसे असते तर उद्धव तू राहिला नसता, रामलीला तू परत घरापर्यंत पोचलाच नसता. खरं सांग, नाही पोचला. त्यामुळे आता गप्प बस, नाही तर आम्हाला भाजपच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी लीला दाखवावी लागेल. लीला म्हटलंय, बाकी काय नाही. असं हा क्राईम शब्द नाहीये. वकील असतील तर त्यांना सांगतो. आता राहिला प्रश्न माझा, बरेच लोक बातम्या देत आहेत, म्हणजे युट्यूब का काय त्याच्यावर बरंच दाखवत आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढे. कोण असेल पक्ष सांगे, कोण असेल पक्ष सांगेल, पण भाजपच लढणार. लुडबुड कोणी करू नये. मी मागे घेतला नाही, मी कोणाशी बोलायला गेलो नाही याबद्दल कोणालाही, माझ्याही नेत्यांना मला तिकीट द्या बोललो नाही. बाकीच्यांना बोलायचं सोडा, माझ्या आयुष्यात तो माझा गुणधर्म. आयुष्यात एवढी पदं मिळाली ना, मला तिकीट द्या, मला पद द्या सांग न मागता मिळालेला आहे. त्यामुळे बातम्या देताना जरा विचार करा. कारण मला कोणी विचारलं नाही आणि मी भाजपची हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार. तेव्हा पत्रकार परिषद घेऊन तुमचं तोंड गोड करा. धन्यवाद. जय अरे एक क्षण बोली. अरे भाई आप आगे आगे आ रहे हैं, इधर मत आइए. हाँ बोलू दे ना, काय प्रत्येक पक्षाला अधिकार आहे तो बैठक बोलवली. आम्ही पण बोलवली आहे उद्या. मी चाललोय ना त्यासाठी. बैठकी बोलवतो ना. तुला धैकाला माहितीये का, आमच्या गावागावात होतो तसं. उदयचा तिकडे, आमच्या इकडे. संकासूर कोण आहे मला माहिती. मला माहिती. कुठली शिवसेना? विनायकराव कुठल्या शिवसेनेचा? यांचा आहे का? या शिवसेनेचा एकनाथ शिंदेच्या आहे का? किती कार्यकर्ते आहेत भाजपचे तिकडे? जिल्हा परिषद, जिल्हा बँक, सगळ्या नगरपालिका, तिथे आमदार, हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का तो मतदारसंघ? अजिबात सोडणार नाही. आणि कोण उमेदवार, मला नाव सांगा जरा. उदय सामंतचा? अरे बापरे, त्याची माहिती घ्या. आणि तुम्ही मला माहिती, मला त्यांच्या नावाला विरोध नाही, पण मी सांगतो या इथे बीजेपीचाच उमेदवार आहे. मला शब्द बघ, मला उमेदवार म्हणून घोषित केलं तर, माझी केलं नाही, मला उमेदवार घोषित केले तर मी लढवणार. नाही तो कशा लांब याचं लग्न झालं कमी बोल. काय काय काय
पदार्थाला किती वर्ष झाली? 10. मला राजकारणात 56 वर्ष. ऐकून मी पण काही ज्या पदावर गेलो ना, ते याला एवढी वर्ष लागली. आपल्याला मी सांग, मला मित्रांनी कोणी सांगितलं आहे, माझा पक्ष, माझ्या पक्षाची क्षमता प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात चांगला अभ्यास आहे आणि म्हणून तो मतदारसंघ आपला असला पाहिजे. नेत्यांना माझ्या माहिती आहे, इथून दिली पाहिजे. तिथे कोणाचं वजन आहे हे नेत्यांना माहिती. मी ज्या अर्थी बोललो, माझं नाव जाहीर झालं, मी लढला, माझा नेत्यांवर विश्वास. पण त्यांनी जो निर्णय घेईल, मी नड्डाजींना सांगून आलो निवडणूक घोषितच्या, मला आप जो जिम्मेदारी देंगे वो मैं ऍक्सेप्ट करूंगा. आणि त्यामुळे ना कोणी इतर विचारायला सांगितलं नको. मला माहिती आहे काही प्रश्न सांगितले, हे विचार राणे, मग आम्हाला तेवढं बरं राणे असं बोलले. माझ्या नेत्याने जे सांगितलं असेल गोपनीय, ते मी उघड खात. कधी एकटा भेटलं तर सांगितलं निवडणुकीनंतर. अरे हिंदी में 400 है मगर एक अरे त्याला विचारू दे ना काय. दूसरा ये जो उद्धव ठाकरे ने रामलीला मैदान में तरीका शब्दों का इस्तेमाल किया पीएम के खिलाफ, उस पर क्या? मैं अभी कान उसकी जानकारी दी कि देखो, उनको एक तो मैनर्स नहीं है, किसको क्या कहना, उनकी औकात नहीं है पीएम के ऊपर क्रिटिसाइज करना, और तड़ीपार जैसी भाषा उन्होंने जो यूज किए है ना, उनकी औकात नहीं है. तो एक आदमी जो अभी एक सीएम है, माथुर से बाहर नहीं निकलता है, तो खाली पीएम को इस तरह तड़ीपार. हमारे 303 है, 303 एमपी है, महाराष्ट्र और देश में हमारी सत्ता है, और तड़ीपार किसको किया जाता है? उनका 5 है, 5 एमपी, हमारा 303. ये इनका 5 में से एक चुनाव में 0 आएगा, ये तड़ीपार होने वाला. भाई कुछ सिंधुदुर्ग और रत्नागिरी, इनका नाम डिक्लेयर होना बाकी है. कल तक उम्मीदवार का नाम बाहर आ जाएगा, और बाहर आने के बाद जिसका नाम आ जाएगा वो काम पे लग जाएगा. अरे कैसा आप लोग सब जगह पैसा चढ़ाएगा. कांग्रेस पार्टी लगातार कहती है कि हम सेक्युलर पार्टी है. इस बार लोकसभा चुनाव के लिए उन्होंने उम्मीदवारों की सूची जारी की है, उसमें एक भी मुस्लिम समाज के व्यक्ति को ऐड नहीं किया गया है, एक भी उनका नाम नहीं है. और बीजेपी में लगातार ये कहा जाता है कि वो सेक्युलर पार्टी नहीं है और मुसलमान जो गर्द होता है उसको वो आगे नहीं लाते हैं. क्या कहते हैं? मगर हम तो मुस्लिमों को चांस देते हैं. बहुत काफी नेता जन है बीजेपी में, है ना. देखो कांग्रेस नहीं देता है, उसको हम क्या करेंगे. मगर हम तो चाहेंगे कि हमारे हम देखो, हिंदू हो मुस्लिम हो, अच्छा कार्यकर्ता हो, कैपेबल होगा एमपी के लिए, तो हम उनको देते हैं. नाही माझे ऐकलं नाही. थांबा जरा प्लीज जाऊ द्या. मीरा भाईंदर की कंपनी है एनओसी के नाम से सालों से मीरा भाईंदर के लोगों को ठग रही है. 2008 में आप रेवेन्यू मिनिस्टर रहे थे, अब राधाकृष्ण विखे पाटिल ने जांच के आदेश दिए. क्या कहना चाहिए? मुझे मालूम नहीं. हर कंपनी ऑर्डर, मैं 12 साल रेवेन्यू मिनिस्टर था, तो 12 साल में जिस जिसको अनुमति दी, मैं क्या डायरी रखा है, क्या लिस्ट रखा है, मुझे मालूम नहीं है. जानकारी लेगा, और अभी के रेवेन्यू मिनिस्टर ने जांच किया हो, करने दें. एक महिला फर्स्ट इकडे
देखिए, 1 डजन उम्मीदवार सिंधु का रत्ना के लिए खड़ा रहना चाहते हैं, 1 डजन, उसमें एक हो गए, मगर बीजेपी कैपेबल आदमी को उधर उम्मीदवार बनाएंगे और बीजेपी का हक है, वो मतदार संघ बीजेपी का सर आप आपकी क्वेश्चन नहीं, मुझे इसकी जानकारी नहीं है। हाँ? बीच में किरण कामत ने वहां पर एक प्रस्ताव पास किया था कि अगर किरण कामत को सीट नहीं मिलती है तो वो वहां पर बीजेपी के उम्मीदवार का समर्थन नहीं करेंगे। एलजेपी और शिवसेना के कई लोगों को लेकर के वो रत्नागिरी तरीके का प्रस्ताव, इसको कैसे देखते हैं? हम कैसे दिखता, अच्छा दिखता। देखिए, कोई भी खड़ा रन दे, कुछ भी करना, हमें फर्क नहीं पड़ता। हम जिले में हो गए ना, तो इस टाइप का वक्तव्य उसने करके बताया। हम अभी जाएंगे, कल जाए, उसके बाद में आप उनको फोन करो, बोला बाहर आके जरा बात करो। तू एकाला सांग, एकाला सांग. हो, मी भाजपात आहे आणि भाजप आतापर्यंत युतीचा धर्म पाळत आलाय आणि मी ज्या पक्षात असतो 99 नाही 100% असतो. मी 99 कशात नसतो, 100%. त्यामुळे पालन करणार. कुठलं आहे तुमचं चॅनल, कुठलं? हा, आपल्याला सांगतो, आपल्याला जे वाटतं ते ऑलरेडी चालू आहे. जवळ आलं ना आणि केजरीवाल सारखी परिस्थिती आहे तेव्हा ब्रेकिंग न्यूज दाखव. कोण? कुठले? चांगलं आहे. आम्ही नाकारल्यानंतर गेले ना, तर उद्धव ठाकरे वर्णी लावतात का बघू. पडायला कोणतरी माणसं पाहिजे ना, म्हणून घेतात. काय कसं बघ, अज्ञाधारक बातमी आल्याच्या ना पडणार. मैं कोर्ट के निर्णय पे कॉमेंट्स देखो प्लीज. जरा उठून हाड येते. कशापासून? परत कशाला होते की मी स्पष्ट सांगितलं, पक्षाने आदेश दिला तू उभं राहणार. मग तुम्हाला येणंच पाहिजे ना, आहे ना. कोणाला? संजय माझी कारवाई वेगळी असेल, सरकार वेगळी कर. त्याला एवढी हिंमत त्यांनी करू नये. जॉनी लिव्हर काय ना, तर त्याला आपण दाखवू. त्याने आरशात स्वतःचा फोटो बघा,
शेवटचा प्रश्न सुरू. जो जो तरीका है ना, उस तरीके का से हम जवाब देंगे, कोर्ट कचहरी से भी देंगे कार्रवाई करके, और आप जो चाहते हैं वो भी करते हैं. चला सर्व पत्रकारांच्या मनापासून धन्यवाद. या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद.